श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. भक्तो नमस्कार. भक्तो 2025चे महाशिवरात्रीचे व्रत उपवास या 5 स्त्रियांनी चुकून सुद्धा ठेवू नका. भयंकर श्राप लागतो. महादेव होतात नाराज. यासोबत भक्तो शिवशंकर महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्यापैकी बरीचशी लोक त्यांना रोजच्या रोज पिंडीवर पाणी अर्पण करतात. मंदिरात जाऊन शिवलिंगी पिंडीवरून पाणी अर्पण करणे हे सर्वात जुन्या परंपरेपैकी एक आहे. बोलले असे जाते की महादेवांच्या पिंडीवरील पाणी अर्पण केल्याने तुमची हरेक मनोकामनेची इच्छा लवकरच पूर्ण होते. परंतु काय तुम्ही हे जाणता का की जर तुम्ही शिवशंकर महादेवांना या खास पद्धतीने पाणी अर्पण कराल तर तुम्हाला याचा खूपच अधिक प्रभावशाली लाभ मिळेल. या तर मग जाणून घेऊयात. परंतु याच्याच सोबत आपण हे सुद्धा जाणून घेणार आहोत की त्या अशा कोणत्या 5 स्त्रिया आहेत ज्यांनी महाशिवरात्रीचे व्रत चुकून सुद्धा ठेवता कामा नये. यासोबत बघतो व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हीही महाकाल महाराजांचे परमभक्त आहात तर पूर्ण श्रद्धा भावनेने पूर्ण शुद्ध अंतःकरणापासून कमेंट्स बॉक्समध्ये अवश्य टाईप करा, कालहर दुःखहर कष्टहर दारिद्र्यहर रोगहर नम पार्वती पतेश्वर हर हर महादेव. जेणेकरून की महादेव शिवशंकरांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंब परिवारावर कायम बनून राहील. बघतो महाशिवरात्री आणि प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त काय असेल या तर मग सर्वात प्रथम हे जाणून घेऊयात. पंचांगांच्या अनुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथीला बुधवारी 26 फेब्रुवारी 2025 ला सकाळी 11:08 सुरुवात होऊन दुसऱ्या दिवशी 27 फेब्रुवारी 2025 ला सकाळी 8:54 राहील. शिवपुराणामध्ये हे सांगण्यात आलेले आहे की फाल्गुन पक्षातील कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथीच्या रात्रीच्या वेळी भगवान शिवशंकर अग्निस्तंभाच्या रूपामध्ये ब्रह्मदेव आणि श्रीहरी विष्णूंच्या समोर प्रकट झाले होते आणि त्यावेळी एक आकाशवाणी झाली होती की या तिथीच्या रात्रीच्या वेळी जागरण करू, जो पण भक्त माझ्या या लिंग रूपाचे पूजन करेल तो अक्षय पुण्य प्राप्त करेल. अशामध्ये महाशिवरात्रीचे व्रत आणि पूजन 26 फेब्रुवारी 2025 ला केले जाईल. महाशिवरात्रीला सूर्योदयाच्या वेळी व्रताची सुरुवात केली जाते आणि याची समाप्ती दुसऱ्या दिवशी केली जाते. तिथेच मान्यतांच्या अनुसार बरीचशी लोक सकाळ संध्याकाळच्या पूजनानंतर व्रताचे पारण करतात, म्हणजे व्रत उपवास सोडतात. 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी शिवयोग, सिद्धयोग आणि चतुर्ग्रही योगांचा संयोग होत आहे. या दिवशी भगवान शिवजींच्या पूजनाने कित्येक पटीने शाश्वत फळ प्राप्त होईल. बघतो भगवान शिवशंकरांच्या पूजेच्या नियमानुसार शिवशंकर महादेवांना बेलपत्र अर्पण करतेवेळी हे ध्यानात ठेवा की बेलपत्राची तिन्ही पाने पूर्णतः साबूत असावी. यांचा चिकना हिस्सा हा शिवलिंगास स्पर्श केला पाहिजे. महादेवांच्या पूजेच्या दरम्यान केतकीच्या फुलांना अर्पण करू नये. भगवान शिवशंकरांच्या पूजेच्या दरम्यान हे ध्यानात ठेवा की पूजेमध्ये जी अक्षता तुम्ही अर्पण करा ती तुटलेली म्हणजे तुकडा तांदूळ असता कामा नये. महादेवांची पूजा करतेवेळी शंखातून पाणी अर्पण करू नये. शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर नारळाचे पाणी अर्पण करता कामा नये. महादेवांच्या प्रतिमेला नारळ अर्पण करू शकता, परंतु नारळाचे पाने अर्पण करू नये. बघतो महाशिवरात्रीच्या पावन पर्वात जर तुम्ही भगवान शिवशंकरांना प्रसन्न करू इच्छित आहे तर या गोष्टींचे विशेष ध्यान ठेवा. या तर मग कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घेऊयात. नंबर 1, बोलले असे जाते बघतो की जो पण व्यक्ती सूर्योदय होण्यापूर्वी शिवलिंगावर जल अर्पण करतो त्याच्या मनोवांछित इच्छेची कामना शीघ्रतेने पूर्ण होते. याचे कारण हे आहे की शिवशंकर महादेवांना असे भक्त खूपच प्रिय असतात जे सूर्य उगवण्यापूर्वीच लवकर उठून आंघोळ करून घेतात. बघतो यावेळेस स्नान करण्यास सर्वात अधिक पवित्र मानले जाते. सूर्याच्या किरणामध्ये कित्येक प्रकारची हानिकारक किरणेही असतात जी की तुमच्याद्वारे अर्पण केल्या जाणाऱ्या पाण्याला अपवित्रही करू शकतात आणि हेच कारण आहे की सूर्योदय होण्यापूर्वी अर्पण केले गेलेले पाणी सर्वात अधिक लाभ करून देते. नंबर 2, महादेवांना जल अर्पण करतेवेळी जर त्या पाण्यामध्ये मध आणि दुधाचे काही थेंब मिसळून पाणी अर्पण केले जाईल तर याने खूपच अधिक जागृत लाभ मिळतो. जेथे की एका बाजूने सफेद रंगाचे दूध तुमच्या जीवनामध्ये सुख आणि शांतीला घेऊन येते आणि तिथेच मध अर्पण केल्याने तुमच्या जीवनातील सर्व परेशानींच्या बाधा एक एक करून समाप्त होऊन जातात. जर तुम्ही महादेवांपाशी आपल्या प्रेमाची अथवा आपल्या जीवनसाथीची मनोकामना करत आहात तर या पाण्यामध्ये दूध आणि मधासोबतच थोडेसे 1-2 केसरचे दाणेही मिसळा. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही केसरयुक्त पाण्याने महादेवांचा अभिषेक कराल तर तुमच्या प्रेमासंबंधितच्या सर्व समस्यांचे लवकरच निवारण होईल. बघतो नंबर 3,
बरीचशी लोक महादेवांना पाणी अर्पण केल्यानंतर हात जोडून शिवालयातून बाहेर येतात, परंतु तेथेच जर तुम्ही पाणी अर्पण केल्याच्या नंतर तिथेच मंदिरात बसता, काही वेळ महादेवांची आराधना करता, तर याने तुम्हाला अजून अधिक लाभ मिळेल. याचसोबत जर शक्य असेल तर पाणी अर्पण केल्याच्या नंतर शिवचालिसेचाही पाठ करणे अत्यंत लाभदायी सिद्ध होऊ शकते. बघतो, शिवरात्रीचे या पवित्र पर्वादरम्यान अशा 5 स्त्रियांनी शिवरात्रीचे व्रत कधीच ठेवता कामा नये. भगवान शिवशंकर होतात क्रोधित. अशा व्यक्तींची पूजा कधी स्वीकार होत नाही आणि यास शास्त्रांमध्ये घोर पाप मानले जाते. या तर मग हे सुद्धा जाणून घेऊयात. बघतो नंबर 1, खास करून पती पत्नींसाठी शिवरात्रीचे व्रत ठेवणे खूपच महत्त्वपूर्ण मानले जाते. या व्रताला पूर्ण रूपाने केल्याने व्यक्तीचे वैवाहिक जीवन सफल होते आणि 7 जन्मांतरीची साथही मिळते. परंतु बघतो, काय तुम्ही हे जाणता का की जर तुम्ही हिंदू रूढी परंपरेनुसार 7 फेऱ्या घेतल्या नसतील तर तुम्ही शिवरात्रीच्या या व्रताला ठेवू शकत नाही. अशामध्ये तुम्ही यापासून जरा लांबच राहावे. बिना 7 फेऱ्या घेतल्याशिवाय कोणीही प्रेमी जोड्या या व्रताला करू शकत नाही. शास्त्रांमध्ये या गोष्टीस पूर्णतः सक्त मनाई आहे. जर तुम्ही कोर्ट मॅरेजही केले असेल तरीही तुम्ही या व्रतास ठेवण्यास सक्षम नाही आहात. पहिल्या तुम्ही 7 फेऱ्यांचे वचने पूर्ण करा आणि मगच तुम्ही या व्रताला अगदी निश्चिंत करू शकता. 7 फेऱ्या घेतल्याच्या नंतर तुम्ही कोणत्याही धार्मिक कार्यांमध्ये सहभाग घेऊ शकता आणि जर तुम्ही शास्त्रांच्या विरुद्ध असे करता तर तुम्ही पापाचे भागीदार बनू शकता. बघतो नंबर 2, मनामध्ये क्रूर विचार असणाऱ्या एका दुष्ट व्यक्तीने महाशिवरात्रीच्या या पवित्र महिन्यापासून नेहमी दूर राहावे. अशा व्यक्तीची पूजा महादेव कधी स्वीकारत नाही. जर आपण शास्त्रांच्या अनुसार मानू तर आपल्या मनामध्ये वाईट दुष्ट भावनांचे विचार राहतात आणि जर तुम्ही दुसऱ्यांच्या प्रती बदल्याची भावना, वाईट कृत्य तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवता तर तुम्ही महाशिवरात्रीचे व्रत कधी ठेवू नये. महादेव अशा व्यक्तीवर सदैव क्रोधित राहतात आणि त्यांच्या पूजेला कधीही स्वीकारत नाहीत. कारण की बघतो, जर तुमचे मन साफ असेल तरच महादेव तुमची करुणा ऐकतील, तुमच्या आवाजाचा भाव स्वीकारते. बघतो नंबर 3, तलाक, घटस्फोट घेतलेल्या व्यक्तीने शिवरात्रीला महादेव शिवशंकरांची आराधना करता कामा नये. कारण की हा दिवस प्रेमाचा प्रतीक मानला जातो. त्यामुळे या दिवशी अशा व्यक्तींनी व्रत कदापि ठेवू नये. तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितोय, आपले शास्त्र असे सांगते की जी प्रेमी जोडी एकमेकांपासून दूर राहत असेल तर त्यांना बदलत्या वेळेनुसार एकत्र झाले पाहिजे. तेव्हाच भगवान त्यांच्या भक्तीचा स्वीकार करतात. भक्त शास्त्र सांगते की जेव्हा पती पत्नी एकत्र मिळून ईश्वराची आराधना करतात तर त्यांना कित्येक पटीने फळांची प्राप्ती एकसाथ मिळते. अशामध्ये जर तुम्ही शिवरात्रीचे व्रत ठेवू इच्छित आहे तर दोघांना सर्वात प्रथम एकत्र यावे लागेल. तेव्हाच महादेव आणि पार्वती यांची पूजा स्वीकार करते. कारण की शिव आणि पार्वती मातेचे प्रेम हे अतूट आहे. अशामध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रेम भावनेने राहावे. बघतो नंबर 4, शास्त्रांच्या अनुसार एका वैश्येची पूजाही ईश्वर कधी स्वीकारत नाही. हे हिंदू धार्मिक शास्त्रांच्या विरुद्ध आहे. असे करण्यास महापाप मानले जाते. अशातच शिवरात्रीच्या या पवित्र वेळेदरम्यान अशा स्त्रियांनी हे व्रत करण्यापासून जरा लांबच राहिले पाहिजे आणि व्रतास चुकून सुद्धा कधी करता कामा नये. बघतो नंबर 5, ही चूक कधी करू नका. वेद पुराणांच्या अनुसार कुमारिक कन्या मुलींना शिवलिंगी पिंडीस कधी स्पर्श करता कामा नये. यास पाप मानले जाते आणि तेथेच जर कोणा व्यक्तीच्या मनामध्ये कोणत्याही स्त्रियांच्या प्रती काही वाईट विचार येत असतील किंवा मग तो मनातल्या मनात शिवीगाळ करत असेल तर महाकाल शिवशंकर अशा व्यक्तीला नरकामध्ये स्थान देत नाहीत. अशा व्यक्तीची पूजा कधी स्वीकार होत नाही आणि तिथेच शिवरात्रीला या कुमारी कन्या मुलींनी शिवरात्रीचे व्रत अवश्य ठेवा. जर प्राप्त करू इच्छित आहे महादेवांच्या प्रमाणे पती तर या व्रतास कुमारी कन्या मुलींनी जरूर ठेवा. शास्त्रांच्या अनुसार खास करून महाशिवरात्रीमध्ये जेव्हा कोणी कुमारिक मुली या व्रतात सुरळीतपणे पूर्ण करते तर निश्चितच तिला महादेवांच्या कृपेने भरपूर प्रेम करणाऱ्या पतीची प्राप्ती होते. यासोबत बघतो, महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये या वस्तूंना विसरू नका. या महाशिवरात्रीच्या पावन पर्वात महादेवांना प्रसन्न करण्यासाठी भक्तगण बरेचसे उपाय करतात. शास्त्रांमध्ये भगवान शिवशंकरांची पूजा सर्वात सोपी सांगण्यात आलेली आहे. मान्यता अशी आहे की भगवान शिवशंकर बेलपत्र, धोत्रा आणि 1 तांब्या पाण्यानेही खूपच लवकर प्रसन्न होऊन जातात. कदाचित यामुळे शिवभक्त महादेवांच्या पूजेमध्ये या 3 वस्तूंना कधीही विसरत नाहीत. भक्तो, जर तुम्ही महादेवांना प्रसन्न करू इच्छिता तर भगवान शिवशंकरांच्या पूजेच्या दरम्यान त्यांना पंचामृत, बेलपत्र, धोत्र्याचे फळ अवश्य अर्पण करा.
याचसोबत शिवलिंगी पिंडीवर उसाचा रसही तुम्ही अवश्य अर्पण करा, जेणेकरून तुम्हाला महादेवांची परिपूर्ण कृपा प्राप्त होऊ शकेल. भक्तो, मानले असे जाते की शिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही धोत्र्याच्या फळाचा थोडासा हिस्सा प्रसाद स्वरूपात खाता तर तुमचे व्रत संपूर्ण होते. अशा व्यक्तीला धन, यश, सुख, समृद्धी सर्व काही प्राप्त होते. या दिवशी तुम्ही धोत्र्याचे थोडेसे सेवन अवश्य करावे. भक्तो, महाशिवरात्रीच्या पूजेचा विधीही काही अशा प्रकारचा आहे. शास्त्रांच्या अनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्य उदयापूर्वी लवकर उठून आंघोळ वगैरे करून स्वच्छ वस्त्रे धारण करा. व्रताचा संकल्प करावा. भक्तो, या दिवशी तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊन विधिविधानाने शिवजींचे पूजन करा. रात्रीच्या वेळी महादेवांची मूर्ती अथवा शिवलिंगी पिंडीला पंचामृताने स्नान घालून विधिविधानाने ओम नमः शिवाय या मंत्राचा कमीत कमी 21 वेळा जप करा. बेलपत्र, धोत्र्याचे फळ, चंदन, फुले इत्यादी पूर्ण श्रद्धा भावनेने अर्पण करा आणि शेवटी शिव आरती आणि परिक्रमा करून आपली पूजा संपन्न करा. तर अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही महादेवांची पूजा करून या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे विधिविधानाने या व्रतास पूर्ण करा, जेणेकरून महादेवांची शाश्वत कृपा तुम्हाला निश्चितच प्राप्त होऊ शकेल. आशा करतो की तुम्हाला ही माहिती खूपच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.